छान हॉटेल आहे, तुम्हाला दाखवते अगोदर कसं आहे ते. आणि तुम्हाला दोघींना मी सकाळपासून विशच केलं नाही, तर हॅपी ॲनिव्हर्सरी दोघींना पण. थँक्यू. आणि थँक्यू मला पण घेऊन आला म्हणून. आणि हा केक आमच्या ताईने बनवलाय, आमच्या आणि स्पेशल केक मी बनवला. त्याला. चला मी आज दाखवते केक कसा आहे ते, आणि हॉटेल दाखवते, आणि कुठं आहे ते पण दाखवते. तर आज प्रियांका आणि साधनाच्या लग्नाचा वाढदिवस होता, तर आम्ही सगळे आलो होतो सेलिब्रेशनसाठी. आणि हे हॉटेल खूप जास्त सुंदर आहे, किनारा. आणि जे पनवेलमध्ये राहतात त्यांना माहिती असेल, आणि ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. पनवेलमध्ये गोवा हायवे आहे ना रोड, तर एकदम त्याच्या बाजूलाच हे हॉटेल येतं. आणि आतूनसुद्धा मी दाखवते की हे कसं आहे, खूप जास्त मोठं हॉटेल आहे. आणि इथलं फूड कसं आहे, टेस्टी आहे नाही, हे पण मी तुम्हाला दाखवते. तर गेल्या गेल्या इथं सेलिब्रेशनसाठी हे हार्ट आहे बघा. इथं फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी खूप चांगलं आहे. आणि मुलं गेल्या गेल्या तिथं बसली होती, आणि त्यांचं चाललं होतं की चला पहिलं पटकन फोटो काढून घेऊया. आणि हे मला खरंच खूप जास्त आवडलं, कारण इथं आहे ना व्हिडिओ खूप जास्त सुंदर येत होते, आणि फोटो पण खूप जास्त सुंदर येत होते. तर त्यांनी परत इथं टेबल अरेंज करून दिला होता केक कट करण्यासाठी. तर आम्ही पहिलं ठरवलं की केक कट करूया, कारण आईस केक असल्यामुळे मेल्ट होतो, म्हणून पहिलं केक कट करण्याचं चालू होतं आमचं. त्यांनी बघा कसा अरेंज करून दिला आहे टेबल, खूप जास्त सुंदर. आणि हा केक पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसा दिसतोय तो. आणि हा केक मी बनवला आहे. आणि इथं पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. आणि महत्त्वाचं म्हणजे आहे ना, ॲनिव्हर्सरी ह्या दोघांची होती, दोन्ही मैत्रिणींची माझ्या. आणि आम्ही त्यांच्याबरोबर आलो होतो, कारण आम्ही नको म्हणत होते, पण त्यांचं म्हणणं होतं ह्याच आठवणी राहतात, आमचं पोस्टिंग येणार आहे, त्यामुळे त्यांना वाटत होतं की आम्ही पण सेलिब्रेशनसाठी त्यांच्याबरोबर यावं. कारण ह्या आठवणी राहतात, आणि परत नाही का थोडा वेळ गेल्यानंतर असं वाटतं की आपण एकत्र होतो असं. त्यामुळं आहे ना, मग आम्ही आलो त्यांच्याबरोबर. आणि ही प्रियांका आणि हे भाऊजी आहेत. तर अशा प्रकारे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन चालू होतं. आणि जेव्हा आपण एकटे सेलिब्रेशनसाठी जातो ना फॅमिलीबरोबर, इतकं एन्जॉय नाही करू शकत, इतकं जास्त आम्ही एन्जॉय केलं. कारण आम्ही तर प्रत्येक वेळेस एकटंच जातो, त्यावेळेस इतकं चांगलं नाही वाटत, पण इतकं भारी वाटलं ना सगळे बरोबर गेलो म्हणून. सगळी मुलं आमची बरोबर होती, आणि इतकं एन्जॉय करत करत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली. आणि असं वाटलं की आपण प्रत्येक वेळेस असंच काहीतरी साजरं केलं पाहिजे. पण आता खूप उशीर झाला आहे, कारण आमचं पोस्टिंग आलं आहे, त्यामुळे ह्या आठवणी आम्हाला ठेवायच्यात आमच्याबरोबर म्हणून. आणि दोघींनी मिळून असं, तर आम्हाला वाटलं की फक्त सेलिब्रेशन आहे. आणि ह्या दोघींनाही माहिती नव्हतं की भाऊजींनी त्यांच्यासाठी गिफ्टही आणले. आणि तिथं गेल्यानंतर कळालं की गिफ्ट आणले. आणि भाऊजी आहे ना सरप्राईज देण्यासाठी तिच्या पाठीमागं उभे होते, आणि त्यांना असं वाटत होतं की देऊ का नको, देऊ का नको, कारण तिला आवडतंय का नाही. आणि ती म्हणत होती की तुम्ही कधी घेऊन आला, मला माहितीही नाही आहे. आणि खरंच खुश झाली होती प्रियांका गिफ्ट बघून. आणि तर तिच्या साईजची अंगठी घेऊन गेले होते ते, आणि नंतर घेऊन आले होते. तर तिला अंगठी ही खूप जास्त आवडली. मग तिला माहिती नव्हतं आतमध्ये काय आहे ते, नंतर मला पण नंतरच कळालं, कारण आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांनाच माहीत नव्हतं, तर आम्हाला कसं माहिती असणार आहे की त्याच्यात काय आहे ते. पण दोघींनाही अंगठीच आणली होती बघा तुम्ही, खूप जास्त सुंदर आहे, डायमंडमध्ये आणली. आता सोनं किती जास्त महाग झालं आहे, तरी भाऊजींनी तिच्यासाठी हे गिफ्ट घेतलं बरं का. आणि ती खरंच जास्त खुश झाली होती, आणि भाऊजींना पण थँक्यू म्हणत होती. आणि मग मी म्हटलं चला अंगठी आणलीच आहे तर बोटात घाला, आपण हे पण सेलिब्रेशन करून घेऊया. आणि आमचे भाऊजी खूप लाजतात बघा. आणि खरंच दोघांची जोडी खूप जास्त चांगली आहे, कारण प्रियांका आहे ना अशी चुलबुली आहे, आणि भाऊजी असे शांत आहेत. तर ह्यांचा जोडा त्याच्यानंतर साधनाचे मिस्टर सुद्धा तिच्यासाठी अंगठी घेऊन आलेत. आणि आमचे भाऊजी खूप जास्त लाजाळू आहेत, जास्त बोलत नाहीत. पण तुम्हाला एक सांगते, ह्यांच्याकडे दोघांकडे बघून तुम्हाला सगळ्यांना वाटेल की ह्यांचं लव्ह मॅरेज आहे, पण लव्ह मॅरेज बिलकुल नाही आहे. आणि राहतात दोघं बिलकुल लव्ह मॅरेज झाले असं. आणि भाऊजींनी पण तिच्यासाठी खूप जास्त सुंदर अंगठी आणली बघा. आणि तिला खूप जास्त अंगठ्या आवडतात, अंगठ्याची शौकीन आहे ती. तिच्या सगळ्या बोटांमध्ये तुम्हाला अंगठ्या दिसतील, ज्या भाऊजींनी प्रत्येक ॲनिव्हर्सरीला तिच्यासाठी घेतलेल्या आहेत. आणि अंगठी बघून आणखी एकदा ती खुश झाली बघा. आणि तुम्हाला मी तिच्या हातातल्या अंगठ्या पण दाखवते की किती साऱ्या अंगठ्या घेतल्यात तिनं, कारण तिला खरंच जास्त अंगठ्या आवडतात. आणि म्हणून भाऊजींनी पण असं विचार केला असेल, चला ह्या वेळेस पण तिच्यासाठी अंगठीच घेऊया. आणि तिची खुशी बघा किती जास्त खुश झाली ती. आणि ही अंगठी आहे, खूप जास्त सुंदर अंगठी आणली. आणि तिच्या बोटातल्या दुसऱ्या अंगठ्या पण बघा खूप जास्त सुंदर होत्या. तर केक कटिंग झालं, त्याच्यानंतर ह्या दोघींना गिफ्ट पण मिळाले छान छान. आणि त्याच्यानंतर प्रियांकासुद्धा साधनासाठी गिफ्ट घेऊन आली होती, तर हे गिफ्ट होतं ते. आणि कारण ही ट्युशन घेते, म्हणून तिला असं वाटत होतं की हिच्यासाठी काहीतरी जे लागेल ते घ्यावं. आणि मला तर पहिल्यांदा कळालंच नाही की हे काय आहे ते, आणि नंतर तिनं सांगितल्यानंतर कळालं की काय आहे. तर हे पेपर बॅट बोलतात ह्याला.
आणि म्हणजे ती क्लास घेते ट्युशन घेते ना, तर ते पेपरवरती वेट ठेवण्यासाठी हे असतं असं मला कळालं. आणि खूप जास्त सुंदर वाटत होतं आणि वेट पण होतं. जसं वाटत होतं की असं चांदीचंच काहीतरी करून आणलं का काय. मी असं म्हणत होते, अरे हे काय आहे, हे काय आहे. मग तिनं सांगितलं की हे काय आहे ते. आणि साधनासाठी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे प्रियांकाला कळालं की हे तिला लागणार आहे. आणि खूप जास्त डोकं चालतं बरं का प्रियांकाचं ह्या बाबतीत, की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. आणि मी तिला विचारत पण होते, तुला सुचलं कसं हे घ्यायचं. आणि मी तिला म्हणत होते, मला वाटलं कुठल्या डब्बाचं आहे. आणि मला वाटलं की मी म्हणत होते, अरे हे मिश्रीचा डबा तर नाही आहे ना, कारण मला तसंच दिसतंय. आणि त्या हसत होत्या मला. आणि त्याच्यानंतर हे हॉटेल बघा, खूप जास्त सुंदर डेकोरेशन केलं आहे वरतून. आणि टेबल पण तुम्ही बघू शकता. म्हणजे हे हॉटेल मला तर असं बघण्यासाठी तर खूप जास्त सुंदर आहे म्हणून आवडलं. काहीतरी युनिक आहे बघा, तुम्ही बघू शकता इथं की अशा चेअर लावलेल्या आहेत. चेअर नाही लावल्या, टेबल लावलेत. आणि डेकोरेशनसाठी पण ह्यांनी या कोपऱ्यामध्ये एक डेकोरेशन केलं होतं आतल्या साईडला सुद्धा. आणि आम्ही साईडचाच एक टेबल निवडला होता, कारण आमची बच्चा कंपनी होती, जरा चुलबुली असते म्हणून. आणि नंतर आम्ही असाच केक इथं घेऊन आलो होतो की चला आपण नंतर खाऊया म्हणून. आणि मग ह्यांचं इथं मस्ती चालली होती आणि म्हणून मी इथं व्हिडिओ काढत होते. आणि फौजी तोपर्यंत थोडंसं बाहेर गेले होते, काम होतं म्हणून. म्हणून आम्ही त्यांचा वेट करत होतो. आणि तरी त्यांना 15-20 तोपर्यंत मिनिटं दोन्ही लागलीच, भाऊजींनी कारण मिळून अर्जंट जेवणाची काम होते ऑर्डर म्हणून गेले दिली. होते. त्याच्यानंतर मसाला पापड आला आणि त्याच्यानंतर आलं होतं हे चिली पनीर. तर पनीरचे बरेच पदार्थ, बरेच प्रकार मागवले होते खरं सांगायचं तर. आणि इतकं जेवण मागवलं की म्हणजे असं ऑर्डर करताना लक्ष नाही दिलं आणि खूप जास्त जेवण झालं होतं. तर तुम्हाला मी दाखवतेच काय काय मागवलं आहे ते. तर पहिल्यांदा हे चिली पनीर मागवलं होतं, मसाला पापड मागवले होते. आणि आम्ही त्याच्यानंतर हे खायला सुरू केलं. आणि ही प्रियांकाची मस्ती कुठंच थांबत नाही. आणि ह्याच आमच्या आठवणी आमच्याबरोबर राहणार आहेत. आणि मी खरंच खुश आहे की मला ह्यांच्यासारख्या मैत्रिणी मिळाल्या. आणि खरंच ह्यांचा खूप जीव आहे माझ्यावरती, खरं सांगते. मी ह्यांच्यासाठी जेवढं करत नाही ना, तेवढं ह्या माझ्यासाठी करतात. कारण कधी मैत्रीण तीच बघा, ही फौजी असं मध्ये येऊन करणार की उशिरानं आले होते आणि म्हणजे ह्यांचं काय चाललं आहे असं ह्यांचं चाललं होतं. आणि मी खरं सांगते, मैत्रिणी ह्या असायलाच पाहिजेत. आणि मैत्रीण चांगली मिळाली तर नशीब, नाही मिळाली तर खरंच अवघड असतं. पण मला ह्या मैत्रिणी मिळाल्या, मी माझं भाग्य समजते. मी जिथं जाते ना, तिथं मला खरंच चांगल्या मैत्रिणी मिळतात. आणि ह्या मला खरंच सांभाळून घेतात. आणि सुखदुःखात तर हमेशा बरोबर असतात. ह्या माझ्या मैत्रिणी आहेत अशा. आणि परत एकदा मी इथं हॉटेल दाखवले. त्याच्यानंतर हे पनीर मागवलं होतं. व्हेज मराठा मागवला होता. आणि मिक्स व्हेज सब्जी पण मागवली होती. त्याच्यात आम्हाला सगळ्यात जास्त पनीर आवडलं. आणि हा केक बघा, आम्ही इतका केक खाल्ला होता, इतका सुंदर रसमलाई केक झाला होता की सगळ्यांनाच आवडला. आणि आमच्या भाऊजींना केक आवडत नाही, दोघांनाही केक आवडत नाही. पण त्या दोघांनीही खाल्ला, कारण त्यांचं म्हणणं होतं की खूप जास्त केक छान झाला आहे म्हणून. आणि हां, मी बनवला आहे म्हटल्यावर छानच असतो. आणि सौम्यानी म्हणजे साधनाच्या मुलीनं हे तिच्यासाठी कार्ड दिलं होतं. म्हणजे किती लहान आहे ती आणि तरी तिला सुचतं बरं का हे. तिच्या मनानेच ते बनवलं आणि तिनं तिच्या मम्मी पप्पासाठी हे बनवलं आणि दिलं. शाळेत तर हुशार आहेच ती, पण तुम्ही बघा तिची खुशी पण. आणि ही म्हणजे मुली असल्यावर हे असं असतं. आणि पाठीमागं बघा आमची मुलं, ही मुलं आहेत. चला खायला पहिलं द्या आम्हाला, बाकीचं नंतर. हे असं आहे आमच्या मुलांचं. आणि ही मुलगी आहे म्हणून खरंच मुली खूप जास्त हुशार असतात बरं का. आणि हिला बिलकुल सांगितलं नव्हतं हिनं की असं बनव तसं बनव, काही नाही. हिनं फक्त स्वतः बनवून आणलं होतं ह्या दोघांना सरप्राईज देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे भाज्या बघा, पनीर होतं, व्हेज कोल्हापुरी नाही, व्हेज मराठा होतं आणि व्हेज सब्जी होती. त्याच्यात आणि पनीर सगळ्यात ह्या छान लागत चटण्या होतं. दिल्या होत्या आणि आम्हाला आणि खूप रोट्या पण जास्त इतक्या वेळ लागला, मागवल्या कारण की फौजी यायची वाट वेस्ट बघत गेल्या. होतो. त्यामुळं भाजी पण वेस्ट गेली, असं कधी घेतलेलं होत सगळं नाही. थंड झालं होतं पण खाईपर्यंत. थोडंसं जजमेंटमध्ये चुकलं, कारण त्यामुळं गरम गरम थोडंसं जेवण राहिलं, कधीही जेवण चांगलं लागतं. शिल्लक राहिलं. त्याच्यानंतर हॉटेलवाल्यांनी गिफ्ट दिलं. तर काय असं स्पेशल काही असेल तर हॉटेलवाले गिफ्ट देतात. आणि मग हे गिफ्ट दिलं त्यांनी. तर मला तर माहितीही नव्हतं की हॉटेलवाले काय देतात म्हणून, असं स्पेशल देतात, काही स्पेशल असेल तर. कारण आम्ही इतक्या वर्ष झालं जातो आहे, त्यामुळं आम्हाला तर खरंच काही माहिती नव्हतं. पण इथं गेल्यानंतर कळालं की बाबा असतं म्हणून. आणि हे साधनाला माहिती होतं की इथं गिफ्ट मिळतं म्हणून. तर हा कप, आणि ह्या कपवरती लिहिलं होतं जय मल्हार. आणि हिच्या मुलाचं नाव पण मल्हार आहे, त्यामुळं मल्हार खुश झाला होता हा कप बघून. त्याच्यानंतर एका साईडला इथं आहे ना, काही जर आपण सेलिब्रेशन करायचं असेल तर करू शकतो. इथं आज एंगेजमेंट होती
आणि हे डेकोरेशन इथं केलं होतं एंगेजमेंटसाठी ह्यांनी. आणि इथं फोटो खूप जास्त सुंदर येत होते. जर तुम्हाला काही इथं सेलिब्रेशन करायचं असेल, बड्डे सेलिब्रेशन असेल किंवा एंगेजमेंट असेल किंवा लग्न जरी असेल, इथं तुम्ही बुक करू शकता. बघू शकता तुम्ही किती जास्त सुंदर त्यांनी सजवलेलं आहे. आणि आत्ता 11:15 वाजलेत बघा रात्रीचे. तरी आम्ही इथंच होतो आणि इथं सगळं आवरायचं चाललं होतं. पूर्ण त्यांचा कार्यक्रम झालेला होता. लोकं चालली होती, गेली होती, काय थोडीफार होते. त्यावेळेसला आम्ही इथं आलो होतो आणि हे बघून खरंच खूप जास्त सुंदर वाटलं हे बघून. आणि गावाकडे कसं असतं, लोकं जास्ती असतात त्यामुळं जागा खूप मोठी लागते. पण सिटीमध्ये इतकी जास्त लोकं नसतात जितकी गावाकडे असतात. त्यामुळं सेलिब्रेशनसाठी हे खूप जास्त चांगलं आहे. असं नाही की हे छोटंसंच होतं, खूप जास्त मोठा एरिया आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला इथं काही सेलिब्रेशनसाठी यायचं असेल तर नक्कीच येऊ शकता. ही खूप जास्त सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर मुलांची मस्ती चालली होती आणि आम्ही खरंच खूप जास्त शांततेत आज एन्जॉय केलं. कारण कधी-कधी आपण आहे ना जातो, जेवतो, माघारी येतो, पण मैत्रिणींसोबत गेल्याचा आनंद खूप काही वेगळाच होता. मुलं खेळत होती म्हणून आम्ही थोडा वेळ तिथं थांबलो होतो. आणि आम्हाला घरी यायला 11:30 वाजले होते रात्रीचे. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे परत इथं फोटो पण काढले. आणि खरं सांगते, साधना आणि भाऊजींना इतकं फोटो काढायला आवडतं, इतकं फोटो काढायला आवडतं आणि प्रियांकालाही तेवढंच. आणि आम्ही ह्यांच्या विरुद्ध दोघं. आम्हाला 1-2 फोटो काढले की बास. फौजींनी आणि आम्ही जास्त फोटो नाही काढले, कारण हे म्हणत होते, सगळे म्हणत अरे तुमचे पण काढू, तुमचे पण काढू. पण आम्ही नाही, बास, बास, बास. मतलब 2-4 फोटो झाले की बास, असं असतं आमच्या दोघांचंही. आणि ह्या दोघींना इतकं जास्त फोटो काढायला आवडतं, बापरे बाप. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि हे हॉटेल परत एकदा दाखवते तुम्हाला. जर जायचं असेल तर नक्की जा. जेवणही इथलं खूप जास्त चांगलं होतं. आणि परत आम्ही इथं आलो तर एका गाडीत सगळी मुलं आणि भाऊजी बसले होते आणि आम्ही त्याच्यानंतर साधना म्हणत होते मी गाडी चालवते चला. तर आम्ही म्हणत होतो बापरे नको, तू गाडी चालवू नको, आम्हाला घरी जायचं आहे म्हणून. आणि मग हसत होती ती पण. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे हॉटेल कसं वाटलं, कमेंट करायला विसरू नका. आजसाठी बस इतकंच. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये.